नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातम्या.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज बुद्ध पौर्णिमा आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने बोपोडीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या बाहेर प्रांगणामध्ये बालमेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी प्रकाश ढोरे आणि विनोद रणपिसे यांच्या वतीने या ठिकाणी या बालमेळाव्याचं आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे दंभभोजनाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. चला आता बघूयात आपण या बालमेळाव्याचे काही क्षण आणि दंभभोजनाचे काही क्षण. एक मिनिट. सचिन भाऊ. हाँ यस सर.
टेम्पल कहाँ है वो सर्च करने के लिए निकलूंगी। हाँ। हेलो, नमस्ते। बुद्ध पूर्णिमा के दिन हम घूम रहे थे तो सडनली हमें रास्ते पे ये मिला। बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया हुआ है, सब लोग खाना बहुत अच्छी तरह से खा रहे हैं, बहुत अच्छा खाना बनाया है, बहुत अच्छा। जिसने भी ये काम किया है उनको बहुत बहुत धन्यवाद, सबको इतनी अच्छी तरह से खाना खिलाया। हम तो नेपाल से आए हुए हैं, जस्ट आपके पुणे शहर में घूमते घूमते हमें ये देखने को मिला, बहुत अच्छा लगा। बुद्ध पूर्णिमा के दिन ऐसा शुभ कार्य किया, उनके लिए बहुत बहुत धन्यवाद। गेले 13-14 वर्ष आपण या ठिकाणी हा कार्यक्रम बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेत असतो आणि ह्या वर्षी आपण तो बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला. त्याला प्रचंड प्रतिसाद असा नागरिकांनी दिला. धम्मवंदना झाली, त्यानंतर धम्मभोजन झालं आणि एक चांगला प्रकारचा प्रतिसाद नागरिकांनी द्यावा, त्यांचा मनपूर्वक आभार. काय काय आयोजन केलं होतं यावेळेस? ह्याच्यामध्ये आपण सर्व बौद्धाचार्यांचे सत्कार या ठिकाणी जे काम करत आहेत धार्मिक, त्यांचा आपण सत्कार ठेवला होता आणि नंतर संध्याकाळनंतर वंदना झाली आणि वंदन झाल्यानंतर मग धम्मभोजन होतं. असा आमचा कार्यक्रम दरवर्षी गेले 13-14 वर्ष आम्ही या ठिकाणी करतो. लहान मुलांसाठी काय आयोजन केलं होतं? लहान मुलांसाठी आम्ही बालजत्रेचं आयोजन केलं होतं. त्याचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद लहान मुलांनी घेतला. आणि धम्मभोजन जे ठेवलं होतं साधारणतः किती नागरिकांनी त्याचा आस्वाद घेतला? आता ते तुम्हीच पहा गर्दी किती होते, मी सांगणं बरोबर नाही. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. सर्वप्रथम बोपडीतील नागरिकांना या बुद्ध पौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रभाग क्रमांक 8 औंध बोपडीमध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त जे आपले भंते आहेत, बौद्धाचार्य आहेत, ज्यांनी समाजासाठी चळवळीसाठी धार्मिक योगदान दिले, त्यांचा प्रकाशजी ढोरे आणि मी विनोदन पिसे यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. तसेच बोपडीतील बुद्धिस्ट सोशल फाउंडेशन या युवकांचा देखील सर्व ग्रुपचा सत्कार करण्यात आला. तसेच लहान मुलांसाठी इकडं आपण बालमेळावा मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला. त्या बालमेळाव्यात लहान मुलांनी, तरुणाईंनी मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभाग घेतला. तसेच इथं अन्नदान ठेवण्यात आलं होतं, त्याच्यात देखील प्रचंड बोपडीकरांनी आनंद आस्वाद लुटला. खऱ्या अर्थाने मे महिना हा गर्दीचा दिवस खऱ्या अर्थाने बोपडीतून चालू झाला असं आम्ही इथं म्हणत इच्छितो. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट तुम्ही आमच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर बघू शकणार आहात. आमचं बातमी.इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.